हो अमेझिंग. चल 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 आता लवकर टेस्ट कर आणि सांग कसं झालंय ते. मला पण भूक लागली. येस येस. टेस्टी. थँक्यू थँक्यू. खरंच खूप कमाल टेस्ट आहे तुझ्या हाताला. श्रीनिवास, हां बट तू हे सगळं कुठे शिकलास? अगं मी हॉस्टेलला राहायचो ना दापोलीला, तिकडे शिकलो मी हे सगळं. आणि काय आहे, अन्न ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला लगेच घरची आठवण येते. मॉम पण हेच म्हणायची. यु नो श्रीनिवास, मी लंडनमध्ये असून सुद्धा ना तिकडचं फूड जास्त खाल्लंच नाही. कोकणातल्या पद्धतीचंच फूड खाल्लं. आधी मला ते फूड आवडायचं नाही, सो मी चिडायचे, भांडायचे अँड मला खायचं नाही आहे म्हणून मी रूममध्ये जाऊन बसायचं. बट देन ती रूममध्ये यायची अँड मला समजवायची की कसं जेवणावर राग काढू नये. अँड देन स्वतः तिच्या हाताने मला भरवायची. अँड यु नो श्रीनिवास, तिच्या हातून खाताना ना ते फूड कधी संपायचं कळायचंच नाही. अँड आजही मला असं वाटतं की जर मी कदाचित आता चिडले, मी भांडले तर ॲटलिस्ट त्यासाठी का होईना, मला भरवायला का होईना, पण मॉम परत येईल. अगं प्लीज तू शांत अस. काय? कुठे? तुम्ही अजून जागे आहात का? तुला वाटलं आम्ही झोपलो? म्हणजे मग तू वाटेल ते करायला मोकळी. मी काय केलंय? ऐका, हिने काहीच नाही केलं. मग सांग, आता कुठे होतीस? मी ते ती कशी सांगेल ती कुठे होती ते? मग मी सांगते ना, ही तर कोचला भेटायला गेली असणार. काय ग, तुमच्यात काय चाललंय ते आम्हाला माहित नाही असं वाटतं का ग तुला? चांगलं प्लॅनिंग आहे तुझं पुढे जायचं, रात्री कोचला भेटायचं आणि सकाळी मॅचच्या वेळी बेस्ट अपॉर्च्युनिटीज मिळवायच्या. हे बघा, असं काही नाहीये. मग कसं आहे ग? कसं आहे? हे बघा, आमच्यात काहीच नाहीये. ते सर आहेत माझे आणि मी माझ्या खेळाच्या जोरावर इकडे आले. मी चांगल्या घरातली मुलगी आहे. माझ्या आईबाबांनी माझ्यात चांगले संस्कार केले. हो हो, संस्कार म्हणे, सगळं कळलं. ह्या गावाकडच्या मुली आय टेल यू दाखवतात की आम्ही किती साध्या, पण बरोबर पोचलेल्या असतात. प्लीज तुम्ही असं काही चुकीचं बोलू नका. तू चुकीचं वागतेस ते चालतं का? पण आमच्यात असं काहीच नाहीये. ते सर आहेत माझे आणि मी इथे माझं स्वप्न पूर्ण करायला आले. ते मला फक्त सपोर्ट करतात बस. हो, दिसतोय ना सपोर्ट. प्लीज, त्यांच्यात आणि माझ्यात काही बोललेलं मला चालणार नाही. का? काय करशील? कंप्लेंट करशील आमची? बोल ना. हा, कंप्लेंट करशील? मग आम्ही पण सांगू मेन कोच सरांना की रात्री बाहेर होतीस ते? बोल ना. करशील कंप्लेंट? बोल ना अगं, बोल ना. हे बघा, आमचं तसं काही नाहीये. ते सर आहेत माझे बस. चल जा. आणि मोठी कोकण कन्या आम्हाला कंप्लेंट करायची धमकी देते. चल निघ. गुड मॉर्निंग सर.
निशिगंध, काही झालंय का? काय नाही सर. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार तू का करतेस? तुला माहिती ना तू इथे का आलीयस? का आलीयस? बॅडमिंटन खेळण्यासाठी. एक्झॅक्टली. सो फोकस ऑन दॅट. हे सगळं डिस्ट्रॅक्शन आहे. आपण स्वतःला जितकं ओळखतो इतकं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. सो स्वतःला ओळख आणि हे ना हे इग्नोर कर. काय? आजचा नवीन दिवस आहे, चांगला गेला पाहिजे, हसत खेळत गेला पाहिजे. सो स्माइल. हे होईना बाद. चल कॅरी ऑन LCU. चल. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मनमानिया, थोडी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशियां, तेरी मेरी यारियां. नवे नवे एहसास मनाला, कोणी कसे प्रेमात असावे. हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. हलके हलके श्वासात भरते ही नशा, प्यारी सी आंखों में हो जाऊं गुमशुदा. थोड़ी सी हैरानिया, तेरी मेरी यारिया. थोड़ी सी शैतानिया, थोड़ी सी रुसवाइया, तेरी मेरी यारिया. ओवी, ओवी, काय चल. काय झालं? ओवी, ओवी ऐक ना.
काय झालं? चल ना आपण दुसरीकडे जायचं का? काय झालं काय पण? अगं हे हे काय नाही असंच. तर काय तुला हसायला काय झालं? काय नाही असं. नाही नाही मला माहिती तू माझ्यावर असतेस. का? तू काही केलं का? नाही मी इथून निघायचं म्हटलं ना म्हणून. का? अगं हे बघ ना हे काय. श्रीनिवास, तू कधी कोणावर प्रेम नाही केलंय का? हा तू काय पण विचारतेस काय ग? चल जाऊया तुमचं. नाही नाही अरे चल. एवढं काय रिॲक्ट करायचं त्याच्यावर? प्रेम करणं काय गुन्हा आहे का? नाही तसं नाहीये पण मग एवढं ऑकवर्ड का होतोय? ठीक आहे आपण बसूया. आता आपण इथेच बसायचं, इथून कुठेच नाही हलायचं. हा पण तू मला 17 प्रश्न नाही विचारायचे. पण तू एवढा ऑकवर्ड होत असेल तर आपण उठूयात. नाही 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 आता बसूया. अरे तसं मी सांगतोय ना आता इथे बरं ठीक आहे. श्रीनिवास, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? तू माझी शाळा घेतेस का भंकस करतेस माझी? अरे नाही रे, असंच विचारलं. सांग ना तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? काय म्हणजे? अरे म्हणजे तू काय फील करतोस? मला काय मी ऍक्च्युली मी कधी असं मला माहित नाही. मी ओके 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 चिल चिल रिलॅक्स. मला सांग तुला काय वाटतं? कसलं? हेच काय काय काय? हेच म्हणजे हे तू आता विचार. प्रेम म्हणजे काय तुला काय वाटतं? प्रेम म्हणजे काय? हा ती एक वेगळीच फिलिंग असते. आय मीन आपण त्या माणसाचा सतत विचार करत असतो. दुसरं काहीच सुचत नाही, फक्त तीच व्यक्ती दिसते. अँड जेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर असते ना, तेव्हा वी फील दॅट वी आर इन दॅट मोमेंट. दॅट्स इट. मला असं काही कधी फील नाही झालं. म्हणजे तुला अजून प्रेम नाही झालं, पण जेव्हा हे सगळं होईल ना, तेव्हा तुला कळेल की तुला प्रेम झालं. वा तुला बरंच काय माहिती आहे का? बस कसं म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती? तू कसं ठरवतेस की तू प्रेमात आहेस? आम्हा मुलींना ना हे सगळं कळतं. आय मीन ते आतनं कळतं. ओके वा. सर एक फोटो काढू का तुमचा? का? हो काढा. नाही नको दादा. नाही काढा तुम्ही दादा. नाही कशाला पण काय गरज काय दादा तुम्ही या. अरे गरज काय म्हणजे तू चुप. एक काम करा यांचा काढा मी आहे इथे बाजूला. नाही दोघांचा काढा. उभी एक मिनिट सर आलो. तू काय वेडी आहेस काय ग? सर फोटो. वो श्रीनिवास लुक किती क्यूट पिक्चर आहे. हा छान. थँक्यू. हा खरंच खूप क्यूट पिक्चर आहे ना? वाया घालवलीस ना पैसे? नाही. श्रीनिवास आता उद्या कृषीचा कॅम्प संपेल, मग आपण गावी जाऊ. आणि देन माझा डॅड येईल. त्यानंतर मी लंडनला जाईल. बट देन ह्या सगळ्या आठवणी ना माझ्या सोबत राहतील.
डन, गुड जॉब। कल इस कैंप का लास्ट डे है। आई वॉन्ट टू सी यू एट नेशनल इंटरनेशनल लेवल वेरी सून। थैंक यू सो मच। बाय, सी यू। निशिगंधा, कोकण कन्या, बहुत अच्छा खेलते हो आप। एक छोटे से गांव से होकर भी बहुत बढ़िया खेल है आपका। आई गोइंग टू चूज अ गर्ल फ्रॉम दिस कैंप फॉर माई ट्रेनिंग इंस्टीट्यूट। मैंने आपको चुना है। आर यू इंटरेस्टेड? सर पण ते माझ्या घरच. आई नो प्रॉब्लम है, बट डोंट वरी, हम आपके ट्रेनिंग का इंतजार आपके गांव में करते हैं। इज इट ओके? नहीं, देखिए, अभी डिसीजन देने की जरूरत नहीं है। यू थिंक इट एंड टेल मी टुमारो। ओके? थैंक यू, ऑल द बेस्ट, बाय बाय। श्रीकांत, सर ते कोच सर म्हणत होते की मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं. तुला माझ्यावर विश्वास आहे? सर तुला असं वाटतं की जे काही मी सांगेन ते तुझ्या भल्यासाठी असेल? सर माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी इथे येऊ शकले. आणि मला माहिती आहे जे काही तुम्ही सांगाल ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. पण तुम्ही असं सरांची ऑफर एक्सेप्ट कर मग. माझ्यापेक्षा ते तुला जास्त उत्तम शिकवतील. जसं प्रत्येक कोचला एक चांगला प्लेयर हवा असतो तसं प्रत्येक प्लेयरला एक चांगला कोच सुद्धा हवा असतो, राईट? माझा स्वार्थ बघण्यापेक्षा तुझं भलं कशात आहे हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे आता. सो यू एक्सेप्ट हिज ऑफर. यू डिझर्व दिस. झाली बॅग भरून? हो गॉड नो. वा, सकाळी सकाळी देवाचं नाव. छान आहे, प्रगती आहे. येताना कसं सगळं छान फिट झालं होतं. आता काही मावतच नाही या बॅगेत. नाउ आर यू लाफिंग? नाही, काय नाही, थांब, मी मदत करतो तुला. चल, ही अशी घडी घातली ना की सगळं असं व्यवस्थित राहतं. डन. गुड जॉब. श्रीनिवास, तुझ्याशिवाय कसं होणार माझं? का? अगं, आपण इथून एकाच घरात जाणार आहोत का तू डायरेक्ट चाललीस लंडनला? तसं नाही रे. आता इथे सगळं वेगळं होतं ना. आय मीन, इथे तू कायम माझ्या समोर असायचास, बट तिथे सगळं वेगळं असणार आहे. तुला 17 कामं असतील. तू पहाटे जाशील दादा मामासोबत कामाला. अँड देन ॲज युजल मी काही गोळ घातला की सगळ्यांसारखा तूही मला लूक देशील. असं नसणार आहे ना तिकडे. असं काही होणार नाही, डोंट वरी. आणि तू उगाच जास्त विचार करतेस. मी कॉफी करू ना? नाही, नको. का? मी बरी बनवतो कॉफी, म्हणजे असं काही. असं नाही, पण आज माझा टर्न आहे ना. ठीक आहे का? आज मी कॉफी करतो, तू उद्या